युट्यूब फॅमिली, आपण आहे आपल्या शेतामध्ये आलोय. पाहू शकता हे फ्लावरमध्ये तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर पाहू शकता हे फ्लावर आहे 15-22 आणि 15-22 फ्लावरची जी जात आहे त्याची आपण व्हरायटीची आपण निवड केली आहे. आणि पाहू शकता पूर्व पश्चिम सारा आपण मारला आहे. 1 महिन्याचे फ्लावर झाले आहे. तर पाहू शकता फ्लावर 1 महिन्याचे फ्लावर झाले आहे. कोणत्याच प्रकारची त्याच्यावर मावा तुडतुडे कीड वगैरे काहीच नाही. आम्ही आलो होतो रानामध्ये मळ्यामध्ये फ्लावर मला चक्कर मारायला. तर पाहिलं, मग म्हणलं चला व्हिडिओ बनवूया. तर 15-22 ही व्हरायटी आहे. तर प्रथमतः आपण फ्लावरची लागवड केली आहे. एका साऱ्यामध्ये पाहू शकता 4 रोपं आहे आणि 1 महिना झाला आहे. त्यानंतर आपण लागवड केल्यानंतर त्या मध्ये जी फट असते, ह्या जी फट आहे त्या फटीमध्ये आपण कोळप्याच्या साहाय्याने कोळपून घेतली आहे. तिला तण वगैरे थोडं होतं, त्यानंतर आपण कोळपून घेतले आहे. आणि कोळपून घेतल्यानंतर पाहू शकता कसं वाटतंय तुम्हाला. अजिबात गबाळ नाही, अशा पद्धतीने तिचं नियोजन केलं आहे. तर मळ्यामध्ये आलो होतो, म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा आणि तुम्हाला माहिती सांगावा. तर हे पीक फक्त 45 ते 50 दिवसाचं आहे आणि फ्लावरला चांगली मागणी आहे. आता 45 दिवसामध्ये हे फ्लावर काढा येते. तर ज्या टायमाला आपण गड्डा लागन त्यावेळेला एक व्हिडिओ तयार करणार आहोत. तर पाहू शकता या अशा पद्धतीने रोपं आहेत. एका याच्यात 4 रोपं लावले, एका याच्यात 4 लावले बा, 1 2 3 4 आणि दोन्ही वळीमध्ये अंतर 1.5 फुटाचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने याची लागवड आम्ही केली आहे, साऱ्या केली आहे. आणि कोळपाच्या साऱ्याने आपण कोळपून अजून तिची आपण काही फवारणी केली नाही. तर आम्ही आलो होतो, म्हणलं चला मावा आहे का पावा, पण मावा आम्हाला काही दिसत नाही, एकदम हे आहे. त्यानंतर जर आपण एक छोटीशी फवारणी करणार आहे माव्यासाठी, तर पाहू शकता असा हा प्लॉट आहे. 15-22 बोललं जातं याला, 15-22 आणि 45 ते 50 दिवसामध्ये फ्लावर निघणार आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने ही आपण लागवड केली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला सांगा. आणि 15-22च ही व्हरायटी एकच नंबर चालती मार्केटमध्ये. त्याला भरपूर प्रमाणात अशी मागणी असते. पाहू शकता आपण. त्यानंतर आपण याला काय करणार आहे, अजून एक 5 दिवसांनी बेसल डोस टाकणार आहे. महाधन आणि युरिया टाकणार आहे. युरियाने काळोखी येते, महाधननी मुळं टणक होऊन पत्ता मोठा पडतो. पाहू शकता आत्ताच असा पत्ता पडला आहे. आणि गाभासुद्धा 1 नंबर आहे. पाहू शकता आपण गाभ्यामध्ये कोणत्याच प्रकारची कीड नाही, काय नाही. अशा पद्धतीने हा गाभा आहे, एकदम छान आहे. तर आम्ही आलो होतो मळ्यामध्ये, म्हणलं चला एक व्हिडिओ बनवूया आणि माहिती सांगावा. तर कशी माहिती वाटली कमेंट करून सांगा. धन्यवाद.